जय भीम. आज भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्तानं सर्व भारतीय नागरिकांना प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो. 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. खूप संघर्षातून मिळालेले हे स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या नागरिकांना देशाच्या जी व्यवस्था आहे, संसदीय मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांकडून देशाच्या नागरिकांना खूप मोठ्या अपेक्षा होत्या. 79 वर्षाच्या या प्रवासात सिंहावलोकन केलं असता अजूनही आपण पारतंत्र्यातच आहोत की काय असंही काही ठिकाणी जाणवतं. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि मुंबईच्या विधान भवनावर 16 ऑगस्ट 1947ला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चाची मुख्य घोषणाच होती, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी आहे. या घोषवाक्याचा प्रचिती आजही आपल्याला येते. म्हणजे 79व्या वर्षात आपण पदार्पण करतोय, 78 वर्ष पूर्ण झालीत, तरीही इथला युवा वर्ग असेल, इथला श्रमिक असेल, इथला कष्टकरी असेल, इथला मजूर असेल, इथला शेतकरी असेल, इथला गरीब असेल, याला असं का म्हणावं लागतंय? आजच पाहिलं तर बऱ्याचशा जिल्हाधिकारी कार्यालयावर, तहसील कार्यालयांच्या ठिकाणी भारताच्या सुजाण भारताची, स्वतंत्र भारताचे लोक कोण उपोषण करतंय, कोण आंदोलन करतंय. काही वेळ येते, याचं प्रत्येक नागरिकाने अवलोकन करणं गरजेचं आहे. संतापजनक व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते की बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक कुटुंब उपोषणात बसलं होतं आणि त्या ठिकाणी पंकजा मुंडे ह्या ध्वजारोहणासाठी आल्यानंतर ते कुटुंब त्यांना भेटण्यासाठी, त्यांच्याकडे आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी धावत जात असताना पोलिसांनी अतिरिक्त बळाचा वापर केला, त्याला पकडलं. ठीक आहे, अगदी बरोबर आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु ज्यावेळी तो उपोषणकर्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याला 4 पोलीस बंदोबस्तात दोन्ही हात पकडून घेऊन चाललेत, त्यावेळी DYSP अनंत कुलकर्णी हा पाठीमागून त्याच्या कमरेत फिल्मी स्टाईलने बुटाची लाद घालतो. पण हे चित्र पाहायला फार भयानक वाटलं. आणि स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज आपण डौलाने फडकवतोय, त्याला आपण त्या तिरंग्याला सलामी देतोय आणि इकडं या स्वतंत्र भारताच्या नागरिकावर DYSP बुटासहित फिल्मी स्टाईलने लाद घालतोय, तरी त्याला काहीच वाटत नाही. मग ही लोकशाहीची व्याख्या आहे का? यासाठी देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली का? यासाठी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं का? खूप काही प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीत. हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट पाहिला
तर आज पुण्यात आंबेडकरी जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा विषय काय होता तर पुणे शहरातील मालधक्का चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं एक सांस्कृतिक भवन आहे. त्या सांस्कृतिक भवनाची जागा विस्तारीकरणाच्या वेळी त्या ठिकाणी स्मारक व्हावं असा पुणे महानगरपालिकेने ठरावही केलेला आहे. सरकार दरबारी त्याची मंजुरीही मिळालेली आहे. मग असं असताना आंबेडकरी समुदायाला आंदोलन का करावं लागतं? तर आंदोलन का करावं लागतं तर सरकारने परस्पर बिल्डरला 60 कोटीला विकसित करण्यासाठी तो भूखंड दिलेला आहे. आणि हे ज्यावेळी आंबेडकरी समुदायाला समजतं त्यावेळी तमाम पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आंबेडकरी समुदाय आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या देशाच्या संविधान निर्मात्याच्या नावाच स्मारक व्हावं यासाठी रस्त्यावर होत आहे. किती भयानक गोष्ट आहे. आज सासवडमध्ये आम्ही पाहिलं म्हणजे जे पुरंदर तालुक्यातली सासवड या ठिकाणी भिडे समर्थक म्हणजे भिडे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे या व्यक्तीने 5-6 दिवसापूर्वीच आपल्या अतिशय वाईट वाणीने जो व्यक्ती प्रसिद्ध आहे त्या वाणीतून गळ ओकला की या देशाला भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज असावा, तिरंगा ध्वज नसला पाहिजे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज भिड्यांचे कार्यकर्ते सासवड शहरातून त्याच्या समर्थनार्थ रॅली काढणार होते. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज नसावा यासाठी भिडे समर्थक रॅली काढणार होते. आणि त्या रॅलीच्या पुढे एक युवा कार्यकर्ता हातात तिरंगा घेऊन 3 तास उभा होता. का तर त्याने छातीची ढाल केली होती. मी सांगत होता तो त्यांना की काहीही झालं तरी मी ही रॅली जाऊन देणार नाही, कारण या देशाचा राष्ट्रध्वज हा तिरंगाच आहे. परंतु भिडे समर्थकांनी त्या समूहाने त्याला घेरलं, अक्षरशः त्याला त्याच्या किडण्या काढण्याची, त्याचा खून करण्याची धमकी दिली. किती शोकांतिकेची बाब आहे. या देशाचा दरडोई उत्पन्नाचा दर किती आहे हे पाहिलं तर खरोखरी वाईट वाटतं. इथल्या प्रत्येकाच्या डोक्यावर असणारं कर्ज किती आहे याची कल्पना. जामनेर शिंदोणे म्हणून मराठवाड्यात एक गाव आहे. त्या गावामध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची एका समाजकंटकाने हातोडीने हात त्यांचा तोडून विटंबना केली. या घटनेचा तो निषेध करतोच, परंतु हे नक्की काय घडतंय? भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर 78 वर्षानंतर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल एवढी जातीची टोकाचा द्वेष का असावा याचा आपण कधी विचार करणार आहोत का नाही? या देशात आजची भोगबळींची संख्या किती आहे याचा कधी आपण अभ्यास केलाय का? या देशात प्रत्येकाच्या सरासरी डोक्यावर सन 2023 रोजी 3.9 लाख एवढं कर्ज होतं. सन 2025 ला ते कर्ज 4.8 लक्ष रुपये झालेले, 90,000 जवळजवळ वाढलेलं आहे. याच्यावर कोण अभ्यास करणार आहे का?
पराकोटीची जातीय अस्मिता बाळगून धार्मिक द्वेष पसरवून दंगली घडवणे याने काय होतंय तर इथल्या मूलभूत प्रश्नांविषयी जी लोकचळवळ उभारायला पाहिजे ती लोकचळवळ न उभारता आपण पुतळ्यांच्या विटंबनांमध्ये स्मारकामध्ये गुंतून जातोय आणि त्यामुळं मूलभूत प्रश्नांना बगल दिली जाते. मग हे राजकारणीच हे षडयंत्र घडवतात की काय? यामध्ये नक्की सूत्रधार कोण आहे? का सातत्यानं जातीय दंगली घडतायत? याचा कधीतरी आपण अभ्यास करणार आहोत का नाही? युवा वर्गाने या देशाच्या 79व्या स्वातंत्र्यानिमित्त या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कसा हा भारत देश महासत्ता होईल याचा कधीतरी अभ्यास करा. तूर्तास एवढंच.